बाबा बरं वाटलं तुम्ही घरी परत आलात हे बघून बरं वाटलं। या ना, या आतमध्ये या। मला मला वाटलंच नव्हतं मी कधी या संकटातून बाहेर येईन, कारण सगळे पुरावे माझ्या विरोधात होते। बाहेर लोक सुद्धा माझ्या बाबतीत नको नको ते समज करून बसले होते। सगळ्या बातम्यांमधनं सुद्धा माझी बदनामीच होत होती। कोणी माझ्यावर विश्वास ठेवेल अशी आशाच सोडली नव्हती मला। तू सुद्धा माझ्यावर विश्वास ठेवणारच नाहीस असंच वाटलं होतं मला। पण केदार, आज तू माझ्यासाठी जे काय केलंयस ना, ते जर केलं नसतंस ना, ते कायद्याच्या नजरेत निर्दोष होऊन सुद्धा समाजाच्या दृष्टीने मी कायम गुन्हेगारच ठरलो असतो। घरातून बाहेर पडणं सुद्धा मुश्किल झालं असतं, माझं कठीण होऊन बसलं असतं। पण नाही रे बाळा, तू आज मला समजून घेतलास, सांभाळून घेतलास, एक आधार म्हणून या बापाच्या मागे खंबीरपणे उभा राहिलास तू। एवढंच नाही, एमिनेंटच्या माध्यमातून ती सगळ्या जगासमोर आणलीस, त्यासाठी खूप खूप थँक्यू बाळा। आणि कौशिकीने मला सगळे व्हिडिओ दाखवले ना, मी बघितले सगळे व्हिडिओ। थँक्यू म्हणायची गरज नाहीये। मी एमएनएनचा एम्प्लॉई आहे आणि एमएनएन नेहमी सत्याच्या बाजूने उभं असतं, तेच मी केलं। फक्त माझं कर्तव्य पार पाडलंय। अरे त्यासाठी मला तुझं कायम अभिमानच वाटत आलाय। पण एक सांगू, आज एक एम्प्लॉय म्हणून जसं तू तुझं कर्तव्य पार पाडलंस, तसं उद्या या घराचा मुलगा म्हणून तुझं एक कर्तव्य पार पाडशील। बाबा तो केदार, हॅलो, अरे पार्थ कुठेस तू? किती वेळा कॉल केला मी तुला, फोन का नाही उचलत आहेस? अगं एक्स्ट्रीमली सॉरी, ते ना मी जरा कामात होतो म्हणून। अरे ऍक्च्युली मी सॉरी, मी खूप हक्काने बोलले ना। अगं तेच तर आवडलं। म्हणजे म्हणजे तू मित्रासारखं बोललीस ना माझ्यासोबत, तेच आवडलं मला, असं बोलायचं होतं। सो स्वीट ऑफ यू। तू फोन का करत होतीस, काही काम होतं का? अरे हो, खरं तर तुला कॉम्प्लिमेंट द्यायला कॉल केला होता। खूप सुंदर एडिट केलंयस रे, खूप छान कोलाज झालाय, थँक्यू। थँक्यू। नमा, ए नमा, मी ठेवते फोन आणि थँक्यू सो मच। अगं केव्हाची हाक मारते, कुणाशी बोलतेस फोनवर? अगं आपला फोटोग्राफर, त्याने माझं एक काम खूप पटकन करून दिलं ना, म्हणून त्याला थँक्यू म्हणायला कॉल केला होता। ठीक आहे, काय त्याचा सकाळपासून गोंधळ चाललाय। एकतर त्या दयानंद रावांच्या केसमुळे ना जीवाला घोर लागलाय, आणि याचं आपलं मध्येच येतो काय घाईघाईत, त्या कॉम्प्युटर मधलं काय ओढून घेऊन जातो काय, म्हणजे काय काय चाललंय काय? अगं पेन ड्राईव्ह होता तो, त्याने वेळेत काढला नसता ना तर लॅपटॉप खराब झाला असता आपला। ठीक आहे, त्या पेन ड्राईव्ह मधलं आणि त्या कॉम्प्युटर मधलं मला एवढं काही कळत नाहीये, जाऊ दे। पण मला एक सांग, ते घरटं इथे सारखं कशाला येतं ग? घरटं काय म्हणते त्याला? हो घरटंच आहे ते, बरं ते जाऊ दे, सोड। तू आधी माझ्या बरोबर चल। अगं हार करायचेत ना। कसले हार? असं काय करतेस? उद्या अक्षय तृतीया नाही का? हो विसरले। अगं तारिणी असती माझी ना, तर सगळी तयारी करून ठेवली असती तिने। असू दे, तर तू आहेस ना माझ्या मदतीला। हो आहे। चल, बाकीच्यांचं काय, नुसता खायला काळ आणि भुईला भार, काहीच उपयोग नाहीये। तू चल चल आले। चल 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 ये। नमा, अगं येतेस ना, तो फोन नंतर बघ। आले। अगं माझ्यावर अजूनही विश्वास नाही आहे ग त्याचा तारिणी। आता सगळं सिद्ध झालंय ना ग, मग हो शांत व्हा, शांत व्हा। आणखीन किती शांत हो ग, किती शांत हो। इतक्या सहज जर गोष्टी घडल्या तर आयुष्य किती सोपं होईल ना। वाट पाहण्यात दुःख आहे, माहिती आहे मला, पण ती गोष्ट जेव्हा आपल्याला मिळते ना, त्यातनं मिळणारं समाधान खूप जास्त मोठं असतं। माहिती आहे मला, तुम्ही खूप वाट पाहिली आहे त्याची, पण आज त्यांनी सुद्धा एक पाऊल पुढे टाकलं ना,
त्याच्या मनातले गैरसमज सुद्धा हळूहळू दूर होत आहेत बाबा. इतकी वर्ष एकट्याने स्वतःशी लढत काढली आहेत त्याने. मनाविरुद्ध गोष्टी घडत आयुष्य जगलाय तो. एकदा का त्याच्या डोक्यातलं हे रागाचं मळप दूर सरलं ना की त्याचं मन आपोआप स्वीकारेल तुम्हाला. तुम्हाला जे काही सांगतेस ते सगळं समजतंय ग मला बाळा. पण भीती वाटते तू माझ्यापासून आणखी लांब नको ग जायला. असं काहीही नाही होणार. कुठलंही नातं निर्मळ मनाने स्वीकारलं ना की ते कधीच दूर नाही जात. चेतना काकी पूजेची सगळी तयारी झाली आहे का? सगळी तयार झाली. प्रसाद तयार आहे. फळं, तांदूळ, फुलं, इकडे फुलं आहेत. सगळं तयार आहे. पंचामृत हे काय पंचामृत? आलं पंचामृत पण आलं. दया काका हा. अहो हे काय तुम्ही कपडे नाही बदलले अजून? अगं हे काय आहे? तयारच आहे मी. आणखीन काय तयार हो? अहो, तुम्ही पूजेला बसणार ना, मग सोहळं नको का नेसायला? अगं असं काय? हे बघा, हे काढून ठेवलं होतं चेतना काकी मी सोहळं. हे घ्या. कौशिक सोहळं नाही. माझं ऐक ऐक ऐक. अहो, अगं तुम्ही- अगं, ऐक माझं ऐकून तर घे. काय आज ना माझ्या डोक्यात थोडासा वेगळा विचार आला. आता काय नवीन विचार आलाय? आणि आतापर्यंत आपल्या या अक्षय तृतीयेच्या पूजेचा मान आपल्या दादाकडे होता. त्यानंतर तो माझ्याकडे आला. पण काय आहे, आता पुढची पिढी तयार आहे ना तुमची. मग हळूहळू होता तो मन तुमच्याकडे सोपवायला काय हरकत काय? भाऊजी, तुमच्या नंतर आता कौशिकीच. कौशिकी, तूच कर आज पूजा. नाही नाही चेतना काकी, अहो मी कशी करू पूजा? अगं काय हरकत काय म्हणतो मी पण. तुमची काही हरकत नसली ना तरी सुद्धा ही पूजा रीतीप्रमाणे पुरुषांनीच करायची असते. अगं काय आता मुलगा मुलगी कसला भेद करत बसलीस तू? हा, ऑफिस घर सगळं तीच सांभाळते ना. अहो पण पद्मिनी काकू बरोबर बोलतायत. ऑफिसमध्ये मी करतेच ना पूजा, मग इकडची पूजा मुलांना करू दे आणि पूजेची तयारीचं मी बघते. असं म्हणतेस? ठीक आहे, करू देत, मुलाला करू देत. देऊया तुम्हाला, मुलाला देऊया. हो, म्हणून तर युवराज आणि निशीला तयार व्हायला सांगितलंय. युवराज, अरे अरे तयार झाला ना? या या या, लवकर या. आलो. ते अगं दोघंही. युवराज कसा बसेल पूजेला? मोठा कोण आहे? मोठा भाऊ कोण आहे? मोठा मुलगा केदार आहे. म्हणजे केदारला तो पूजेचा मान आहे. केदार नंतर मग काय युवराज वगैरे बसेल पूजेला, नाही का? मामा, इट्स ओके. तू किती इनोसेंट आहे सगळं. तुला कळत नाहीये का कोणाकडून अपेक्षा ठेवायच्या ते? आणि हा माणूस, याला तर तू माझ्या आधीपासून ओळखतेस ना. कोण आहेत ते? त्यागमूर्ती दयानंद खांडेकर. त्यांचं प्रेम कोणावर आहे? त्यांच्या गर्लफ्रेंडवर, गर्लफ्रेंडच्या मुलावर है ना. आता त्यांना पूजेला बसायचा मान देत आहेत. उद्या पैसा प्रॉपर्टी सगळा स्वाहा, हो की नाही केदारचे बाबा? युवराज, तो तुझा मोठा भाऊ आहे. भाऊ तर तो माझा नाहीये, केदारची ताई. केदारचे बाबा तुमचं असेल ना त्याच्याबरोबर नातं, ते जपा. माझा काही संबंध नाही त्याच्याशी.